कलेक्शन, सदर बाजार, परतवाड़ा। अगर आप हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। नाही फार ज्याला म्हणता येईल की या घटनेची आता मी आपल्याला सांगतोय, या घटनेचा पार्श्वभूमी अशी आहे की माननीय प्रकाशभाऊ भातसाखळे जे आपल्या या मतदारसंघाचे एकेकाळी प्रतिनिधित्व करत होते, आता अकोटचं प्रतिनिधित्व करतात, पण त्यांचं राहणं दर्यापूरमध्ये आहे। आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही हाच त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की सगळ्यांना घेऊन सोबत चला, आपण आपलं वेगळं अस्तित्व दाखवू नका। संघटना भारतीय जनता पार्टीची त्यांचं नेतृत्व मानायलाही तयार आहे, त्यांनी सोबत घेऊन काम केलं पाहिजे। काल ज्या 2 बैठका दर्यापूर आणि अंजनगाव भागामध्ये त्यांनी आमच्या संघटनेला, मला, विजयभाऊ मेंढे, आमचे अनिलभाऊ कुंडलवार यांना कुठेही विश्वासात न घेता ज्या बैठका अरेंज केलेल्या आहेत, त्या बैठकांवर आमचा आक्षेप आहे। त्यांनी संघटनेला सोबत घ्यावं, आम्ही त्यांच्यासोबत यायला तयार आहे। त्यांनी चांगलं काम करावं। स्वतःचं व्यक्तिकेंद्रित काम जे आहे ते पूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्वी शिवसेनेमध्ये आणि काँग्रेसमध्ये कदाचित खपून जात होतं, भारतीय जनता पार्टीमध्ये खपून घेतलं जात नाही, यासाठी की आमचे प्रधानमंत्रीसुद्धा बूथ लेवलचे कार्यकर्ते आहेत, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहासुद्धा बूथ लेवलचे कार्यकर्ते आहेत, आणि केवळ कार्यकर्ते आहेत नाही, आजही ते बूथचे प्रमुख आहेत। आमचे नितीनजी गडकरी हे खालून पोस्टर चिपकवत आज राष्ट्रीय नेते आहेत। आमचे देवेंद्र फडणवीस आज खाली बैठका आणि ज्याला म्हणता येईल की मेळावे संपन्न करत आज मुख्यमंत्री आहेत। आम्हाला असं वाटते की संघटनेचा अपमान करू नये आणि संघटनेला विश्वासात घेऊन त्यांनी काम करावं, हे सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद आहे, बाकी काही अजिबात नाही आहे। हा मुद्दा संघटनेच्या अंतर्गत त्यांना सांगायचा आहे। हे दुर्दैवानं अत्यंत खेदानं नमूद करावं वाटते की संवादाचे सगळे मार्ग बंद झाल्यामुळे तुमच्याकडे यावं लागलं, नाहीतर प्रेसमध्ये जाण्याची काही आवश्यकता नव्हती, पण ते संवादच करत नाही, ते संवादाला प्रतिसाद देत नाही, हेच त्यांना कानात सांगता आलं असतं। आणि त्यांनाही निवडणुकीच्या काळामध्ये संघटनेला बायपास करून, संघटना कोणीच नाही, संघटना कुचकामी आहे, संघटनेमध्ये दम नाही, जे काही आम्ही एकटाच करतो, हे जे त्यांचं गेल्या 30 वर्षापासूनचं त्यांचं म्हणणं असते, त्याला आमचा विरोध आहे। बाकी संघटना याच्यावर होण्याचा काही परिणाम नाही आहे। आम्ही काही त्यांना काही काम देऊ नका असं म्हणून नाही राहिलो, आम्ही फक्त अपेक्षा आपल्या माध्यमातून ही बोलून दाखवून राहिलो की संघटनेला सोबत घेऊन त्याच्या पाठीवर हात फिरवून त्यांनी नेतृत्व करावं, आम्ही त्यांच्यासोबत आहोत। देशाच्या पक्षश्रेष्ठींना आज सकाळीच या संदर्भात मी अवगत केलेलं आहे। पक्षश्रेष्ठी जी दखल घेतात त्याची पद्धत, त्याचं स्वरूप फार वेगळं असते। मला खात्री आहे की ज्याला म्हणता येईल की जमिनीवर काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं दुःख आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं मत पक्षश्रेष्ठी नक्कीच गंभीरतेनं घेतात, पण ते पत्रक करा, निष्कासित करा, हकालपट्टी करा अशा स्वरूपात कधीच नसते। ज्या पद्धतीनं जसं लक्षात घ्यायचं त्या पद्धतीनं पक्षश्रेष्ठी मुंबईतली, दिल्लीतले घेतील। आपण अतिशय चांगला प्रश्न या सगळ्या पार्श्वभूमीवर विचारला, त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो। मी आपल्याला सगळ्यांना एकच सांगणार आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार अनंतराव अडसूळ जे आहेत ते खऱ्या अर्थाने न्याय देणारे उमेदवार आहेत। मोदीजीचं हात बळकट करण्यासाठी अडसूळ साहेबसुद्धा जरुरी आहेत, मोदीजी पण जरुरी आहे। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून दर्यापूर तालुक्यातल्या, दर्यापूर मतदारसंघातल्या मतदारांना हे आवाहन करणार आहे की समोरची जी लढाई आहे ती आम्ही सांगितलं की आमची वंचित बहुजन आघाडीशी आहे आणि बाकीचे लोक आहेत ती एक वेगळी संस्कृती आणू पाहतात आहे। पैशाच्या जोरावर अर्ध्या रात्रीतून नेता बनण्याचं स्वप्न पाहणारे आणि अशा पैशाच्या जोरावर सामान्य मतदारांना खरेदी करून विजयाचं स्वप्न पाहणाऱ्यांना धूळ ज्याला म्हणता येईल की चारा, एवढंच मी म्हणणार आहे। मोदीजींच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये या देशानं विकास पाहिला, या देशाने सगळ्यात मोठी ज्याला म्हणता येईल की एक विकासाची परंपरा पाहिली, तीच पुढे अबाधित ठेवण्यासाठी अडसूळांना धनुष्यबाणावर बटन दाबून मोठ्या प्रमाणावर विजयी करा, हे आपल्या माध्यमातून मी सांगणार।